नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा हे ब्लाऊज मला आलेले आहे शिवायला. तर बघा एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज आहे. तर बघा हे जे मापाचं ब्लाऊज आहे हे पण मी शिवलेलं आहे. तर बघा हे एकदम छोटं ब्लाऊज आहे, 7.5 वरच याचीवाली फिटिंग आहे. तर बघा हे कटोरी ब्लाऊज आहे हे. तर बघा माझं घरातलं काम आवरून झाल्याच्या नंतर 1:30-2 वाजता मी हे ब्लाऊज कट करायला घेतलेले आहे. तर बघा आता आपण हे ब्लाऊज कट करून घेऊया. तर बघा हे 2 साडीमधले सिल्की आहे आणि हे 2 साधे आहे ब्लाऊज, पण याला पण कस्टमरने अस्तर लावायचं सांगितलेलं आहे. तर बघा मी हे 5 अस्तर घेतलेले आहे आणि मी हे पहिलेच इस्त्री करून ठेवले होते. तर बघा आता आपण ही बंद बाजू आपल्या डाव्या हाताने ठेवून घ्यायची आहे आणि एकावर एक हे पूर्ण अस्तर आपल्याला सारखे आथरून घ्यायचे आहे. म्हणजे आपण हे सोबतच अस्तर ब्लाऊज पीस कट करणार आहोत. म्हणजे कारण एका कस्टमरचे असले तर आपण हे सोबत पण कट करून घेऊ शकतो, आपला वेळ पण वाचतो. तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे तुम्हाला, एकाच कस्टमरचे ब्लाऊज असले तर तुम्ही सोबत पण कट करून घेऊ शकता. तर बघा ही मी 5चे 5 पण अस्तर व्यवस्थित असे आथरून घेतलेले आहे आणि जे पॅटर्न आहे ते पॅटर्न घेतलेलं आहे काढून. तर बघा हे ब्लाऊज माझ्याकडे सतत शिवायला येत असते, त्याच्यामुळे ते पॅटर्न आहे पेपर पॅटर्न, त्याच्यावर मी नाव टाकून ठेवलेलं आहे. जेव्हा ह्या कस्टमरचं ब्लाऊज येईल तेव्हा मी हे पॅटर्न काढून डायरेक्ट ब्लाऊज कट करीत असते. तर बघा हे पॅटर्न असं आपल्याला आता हे ठेवून घ्यायचं आहे. बंद बाजूकडून बंद भागाचा पाठीमागचा गळा ठेवून घ्यायचा आहे आणि खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा हे 80 पॉईंटच अस्तर आहे आणि हे 7.5 वर फिटिंग आहे आणि छोटी पण बाई आहे, त्याच्यामुळे हे एकदम मोकळं ढाकळं याच्यावर बसलेलं आहे. ज्याचं पॅटर्न मोठं असलं म्हणजे फिटिंग मोठी असली त्याला 1 मीटर जरी ब्लाऊज अस्तर असलं तरी पण कमी पडतं, पण हे छोटं आहे त्याच्यामुळे हे भरपूर बसून सुद्धा अस्तर उरलेलं आहे. 80 पॉईंटच आहे हे. तर बघा हे असं खडून मार्किंग करून झाल्यावर आपल्याला पिना अशा पॅक करून घ्यायच्या, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही पॅटर्न. तर बघा आता आपण पूर्ण पॅटर्न असे ठेवून घ्यायचे आहे आणि खडून मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा मला बरेच कमेंट आलेले आहे की तुम्ही तुमचं शॉप कुठे. तर माझं शॉप वगैरे काही नाही, मी घरूनच ब्लाऊज शिवत असते. तर कसं म्हणजे घरी माझ्या म्हणजे मुली पण सांभाळून होतं आणि घर पण सांभाळून होतं आणि ब्लाऊज पण शिवून होते. म्हणजे घरातलं काम आपलं काही लवकर आवरत नाही. मला 1 ते 1.5 रोज काम आवरायला होतो टाईम, त्याच्यामुळं मी हे शक्यतो शॉप वगैरे नाही आहे. आमचीवाली दुकान आहे गावामध्ये बॅग हाऊसची, पण मी घरूनच ब्लाऊज शिवत असते. तर बघा मी घरी बसून सुद्धा आपण ब्लाऊज शिवू शकतो. कसं कस्टमर वाढवायचे म्हटलं तर कसं की आपलंवालं मूळ म्हणजे आपल्याला फिनिशिंग महत्त्वाची असते आणि ब्लाऊज पण कस्टमरला चांगलं आलं पाहिजे. म्हणजे आपलं किती जरी लांब असलं शॉप किंवा घरीसुद्धा आपण करत असलो तरी पण ब्लाऊज आपल्याकडं कस्टमर टाकायला येतं असतं, असं काही नसतं. तर बघा मी घरूनच ब्लाऊज शिवत असते. तर बघा आणि मी याच्यावरती हे पण टाकलेलं आहे, लेहंगा पण टाकलेला आहे. एकदम सुंदर सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे आणि मला बरेच कमेंट आलेले आहे की 10 वर्षाच्या 9 वर्षाचा किंवा 6 वर्षाच्या मुलीचा लेहंगा टाका. तर नक्की टाकेन, माझ्याकडे शिवायला येईन तेव्हा मी त्यावेळेस नक्की तुमच्यासोबत शेअर करेन लेहंग्याची. आणि मी एक लेहंग्याची कटिंग आणि शिलाई पण दाखवलेली आहे आणि एका लेहंग्याची कटिंग आणि शिलाई पण दाखवलेली आहे आणि त्याच्यावरचं ब्लाऊज पण कटिंग आणि शिलाई दाखवलेलं आहे. 34 साईजचं एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे मी. 18 ते 19 वर्षाच्या मुलीला सहज ते माप बसतं, कारण कोणाचे म्हणजे शरीर जाड असतं, कोणाचं बारीक असतं, त्याच्यामुळं 34 साईजचं मी माप टाकलेलं आहे ब्लाऊजचं ते. तर एकदम सुंदर सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की बघा लेहंगा आणि ब्लाऊज त्याच्यावरचं. तर बघा बाही कट करायच्या वेळेस मी तुम्हाला म्हटले की आपल्याला नंतर हे बघा या साईडने खालीवर पॅटर्न अस्तरचं, तर आपल्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याला पिना पॅक करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला आता हे कट करायचं आहे. तर बघा आपले पूर्ण पॅटर्न कट करून झालेले आहे. तर बघा आता आज मी हे कट करायला घेतलेले आहे. दुपारून काम आवरून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे ब्लाऊज कट करून सुद्धा आपल्याकडून किती शिवून होते ते पण आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायचं आहे. तर बघा हे पॅटर्न आता आपण बाजूला करून घेऊया. आणि बघा ही थोडी बाई येतात थोडी ती हे झालेली आहे कट तिरकी, तर आपण हे व्यवस्थित शिवायच्या वेळेस करून घेणार आहोत. तर बघा आता हे पॅटर्न आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहे आणि ब्लाऊज पीसावरती आपल्याला बाजूला कट करायचे, कारण ब्लाऊज पीस सिल्की असते किंवा काही खालीवर असते, त्याच्यामुळे आपल्याला हे सोबत कट करता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कधी पण ब्लाऊज पीस कट करायचे आपल्याला बाजूला कट करायचे असते. तर बघा हे अस्तरवरती आपलं क्लिअर कट माप असतं आणि जे ब्लाऊज पीसावर आपण कट करतो ते थोडं आपल्याला जास्तीचं कट करायचं असतं, कारण का की थोडंफार कमी पडायला नको शिवताना, त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज पीसावरती थोडंसं जास्त कट करायचं असतं. तर बघा मी एक हे ब्लाऊज घेतलेलं आहे. तर बघा मी हे ब्लाऊज तुम्हाला पहिले कट करून दाखवते. तर बघा बंद साईड आपल्या साईडने घ्यायची आहे आणि हे पॅटर्न आहे पाठीमागचं ते असं या साईडने ठेवायचं आहे. बंद साईडने कटोरी आपल्याला इथं ठेवून घ्यायची आहे. समोरचं जे कटोरीचं पॅटर्न आहे ते आपल्याला इथं ठेवायचं आहे आणि बाही इकडच्या साईडनं अशी ठेवायची, क्रॉसपट्टी अशी ठेवलेली आहे. अर्धा इंच असा आपल्याला कापड ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे पूर्ण. तर बघा सेम आपल्याला सगळे ब्लाऊज पीस असेच आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि बांधून ठेवायचे आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकत नाही, म्हणजे पडत नाही आपल्याकडून. जेव्हा आपल्याला शिवायचं असतं लगेच आपल्याला पॅटर्न सापडत असतं. या बघा या पद्धतीने आपल्याला असं बांधून ठेवायचं आहे. पूर्ण पॅटर्न ब्लाऊज आपल्याला असेच कट करून असेच बांधून ठेवायचे आहे. तर बघा
कट करायला पण खूप वेळ लागतो, कारण व्हिडिओ काढायचा म्हटल्यावर बंद चालू करायचं म्हटल्यावर खूप वेळ लागून जातो. त्याच्यामुळे बराचसा टाईम झाला होता. आता आपण हे कट करून घेणार आहोत. तर बघा मी दुपारून कट करून झाल्याच्यानंतर काही कमी मला याला 1 ते 1.5 तास पूर्ण याला कट करायला लागलेलं, कारण व्हिडिओ काढायचा बंद करायचा भरपूर वेळ लागतो याच्यासाठी. तर तुम्ही माझ्या चॅनल अजून लाईक शेअर नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. खूप सुंदर एकदम सोप्या पद्धतीत मी सांगत असते, तुम्हाला समजून या पद्धतीने मी तुम्हाला सांगत असते. तर बघा हे पूर्ण कट करून झाल्याच्यानंतर हे मी याच्यामध्ये भरून ठेवले पिशवीमध्ये आणि नंतर आपल्याला हे मी एक घेतलेलं आहे शिवायला. तर बघा संध्याकाळचा वेळ झाला होता, तर भरपूर मी हे कट करून त्याच्यानंतर घरातलं पण चहा वगैरे झाला. त्याच्यानंतर मी हे ब्लाऊज एक शिवून घेतलं होतं रात्री आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे झाले. त्याच्यानंतर मी हे ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर रात्री त्याच्यानंतर हे सकाळचा व्हिडिओ आहे, म्हणजे माझा हा 2 दिवसाचा व्हिडिओ आहे. तर बघा हे सकाळी मी तुम्हाला दाखवले, हे मी रात्रीचा शिवून घेतलेलं आहे ना. आता आपण हे दुसऱ्या दिवशी हे 4मधून आपले किती शिवून होते ते पण आपल्याला बघायचं आहे. तर बघा हा 2 दिवसाचा माझा व्हिडिओ आहे, मी हा 2 दिवसामध्ये शूट केलेला आहे. तर बघा आता आपण हे एक घेतलेलं आहे शिवायला. तर बघा याला कधी पण पिना घ्यायचे आपल्याला पॅक करायला, म्हणजे इकडे तिकडे हे साडीचं कापड असतं सरकतं, त्याच्यामुळे कधी पण आपल्याला शिवायच्या वेळेस आपल्याला पिना लावून घ्यायचे आणि मगच आपल्याला ब्लाऊज शिवायचं आहे. तर आता आपण हे ब्लाऊज शिवून घेऊया. तर बघा मी हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे. तर बघा खिडकीतून ऊन येत होतं, मग त्याच्यामुळे मी तिथं पडदा असा ओढून घेतलेला आहे आणि ऊन पण तोंडावर खूप चमकतं, त्याच्यामुळे शिवायलासुद्धा खूप त्रास होतो. त्याच्यामुळे मी तिथं पडदा पॅक केला आणि मग हे बघा हे ब्लाऊज माझं शिवून झालेलं आहे. आणि आता दुसरं पण मी ब्लाऊज शिवायला घेणार आहे, कारण मी खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून त्याच्यामुळे मी तुम्हाला शिवताना दाखवलेलं नाही आहे. तर बघा याचा धागा वगैरे काढून घेतला आणि हा पण ब्लाऊज मी रेडी करून झालेला आहे माझावाला. तर बघा दुसरा पण ब्लाऊज माझा हा रेडी झालेला आहे दुसऱ्या दिवशी. तर आता त्याच्यानंतर मी आता तिसरा पण ब्लाऊज घेणार आहे शिवायला. तर एकदम सुंदर सोपा आपला ब्लाऊज हा गोलचमध्ये मी शिवून घेतलेला आहे. नॉट वगैरे नव्हतं पाहिजे कस्टमरला, आणि जरी छोटं ब्लाऊज असलं तरी वेळ पण तेवढाच लागतो आपल्याला ब्लाऊज शिवायला. तर बघा आता मी हे तिसरं ब्लाऊज घेतलेलं आहे शिवायला. त्याच्यानंतर त्याचा धागा पण काढून घेतला आणि हा पण ब्लाऊज मला रेडी करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा पण माझा ब्लाऊज रेडी झालेला आहे शिवून. तर बघा एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगत असते, काही पण शिवायचं असलं तरी एकदम सोपी पद्धत आहे, कट करायची पण आणि सोपी पद्धत आहे. आणि बघा हे पण आपलं शिवून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता ही जे ब्लाऊज आहे या चौथ्यामधलं, तर हे ब्लाऊज आपण जेवण वगैरे झाल्याच्यानंतर शिवणार आहोत. तर बघा एवढा असा सारा राडा झालेला आहे. आता मी सोप्या वगैरे करते, जेवण वगैरे करून मग आता हे शिवायला घेणार आहे. तर बघा त्याच्यानंतर हे शिवून घेतलेलं आहे ब्लाऊज मी असं विगाळ्यामध्ये शिवलेलं आहे. तर बघा आपले 2 दिवसामध्ये एवढे 5 ब्लाऊज म्हणजे कट करून शिवून झालेले आहे. काम घरातलं आवरून झाल्याच्यानंतर तुम्ही पण हे घरी बसून करू शकता. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.